कधीतरी गोड खावायचे वाटले ना, मग अशी बुंदी करून खायची, घरी बनवायची खायची, हॉटेलमधून आणायची. बघा, दोन फुलपात्र आपल्याला बेसन पीठ घ्यायचं. हे बघा, एक टाकते. आता हे दुसरं घेऊ. हे बघा, 2 फुलपात्र बेसन पीठ. हे याच्यात 2 चमचे तेल टाकू. बघा, हा चमचा भरून मी तेल घेतलं. हे 2 चमचे तेल टाकू. आता चांगलं मिक्स करून घेऊ. आणि 1 ग्लास भरून पाणी घेतलं. आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी टाकायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं बुंदीसाठी. बघा, जसं पाणी लागेल तसं टाकून घ्यायचं. थोड्या वेळ द्यायचे आणि बॅटर तयार करून घ्यायचं. बघा, छान बॅटर तयार करते मी आता. आपल्याला गठोड्या जर वाटल्या ना, मग त्या याच्याने मोडून घ्यायच्या. बघा, याच्याने गठोड्या मोडून द्यायच्या चांगल्या. हे बघा, असं बॅटर तयार करायचं. अशी धार लागली पाहिजे, तुटायला नको. बघा, छान बॅटर तयार झाला. आता आपण पाक करायला घेऊ. चला तर आपल्याला आता बुंदीसाठी पाक तयार करू. बघा, 2 कप बेसन पीठ घेतलं तर 1 फुलपात्र साखर घ्यायची आणि 1 फुलपात्रच पाणी टाकायचं. आपल्याला पाक काय असा हे करून घ्यायचा, 1 तारी 2 तारी असं काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त असा घट्ट पाक तयार करून घ्यायचा. बघा, आपल्याला असा पाक करून घ्यायचा. आपल्याला 1 तारी पाक नाही करायचा, फक्त थोडासा चिकट झाला पाहिजे. अजून झाला नाही, अजून होऊ देऊ आपण. असं घट्ट असं पाक तयार करून घ्यायचा. आणि त्याच्यात आहे ना, 1 अर्धा लिंबू पिळून टाकायचा. म्हणजे साखर आहे ना, अशी एकदम हे होणार नाही, पाकच राहील, साखर तयार होणार नाही म्हणून. असं 1 लिंबू पिळून टाकायचं, बिया काढून बघा. असं मस्त चिकट लागायला लागला का बंद करून द्यायचं. अजून नाही लागलं थोडंसं. बघा, आपला पाक तयार झाला. चला तर आता आज आपण आहे ना, पिवळी बुंदी बनवायची. तर हळद टाकायची. कोणाकडे कलर असला तर कलर टाकता, पण माझ्याकडे कलर नाही आहे, मी हळद टाकते. हळद टाकलेली मी छान पिवळी बुंदी होती. चला तर मग हळद टाकून घेतली. आता परत एकदा मिक्स करू आणि तेल तापलं का नाही ते बघू, चेक करू आपण. चला, बघा, तेल पण आपलं खूप छान तापलं आहे. म्हणजे हे बॅटर टाकल्यावर लगेच वरती येतं ना, म्हणजे तेल छान तापलं आहे. हे बघा, आपलं तेल बी छान तापलं. चला तर मग आता बुंदी पाडून घेऊ. बुंदी पाडण्यासाठी गॅस थोडा मिडियमच करायचा. आणि आता हे बघा, अशी चाळण जर असेल ना, अशी चाळण घ्यायची आणि चाळण जर असली ना, याच्यात आता बुंदी पाडू. अशीच घ्यायची, म्हणजे गोल गोल बुंदी येते. चला मग आता बुंदी पाडून घेऊ. हे बघा, असं बॅटर टाकायचं. हे अशी बुंदी छान गोल 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 पडते.
बघा खूप गोल 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 छान बुंदी पडली. आता बुंदी काढून दे. मस्त तळली का? ही बघा किती छान बुंदी पडली. हे बघा एकदम मस्त गोल 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 बुंदी पडली. दिसली का तुम्हाला? हे बघा किती छान बुंदी पडली गोल गोल. तर शक्यतो अशीच चाळणीचा वापर करायचा. आता ही काढून लगेच आपल्याला पाकात टाकून घ्यायची. अशी काढायची, पाकात टाकायची, किंवा मग एका डिशमध्ये काढून घेऊ आपण बुंदी, नंतर पाकात टाकू. पाडून घेतली बघा या चाळणी कशी पटापटा होती. आता ही झाली का लगेच पाकमध्ये टाकून घेऊ. रेडी आपली. थोडा गार झाला का पाक. बघा किती छान बुंदी तयार झाली. बघा नक्की अशी हलवाई टाईप बुंदी घरीच तयार करून बघा. खूप छान होती खायला पण एकदम मस्त. फक्त मी कलर नाही टाकला, हळद टाकली तरी एकदम सुटसुटीत एक एक दाणा वेचून घेतो. तुम्हाला जर कलर टाकू वाटला तर कलर टाकू शकता. कशी वाटली आपली बुंदी कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.